लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने 10 लाख रुपये किमतीच्या टाटा अल्ट्रा टेम्पोच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपीला मालेगावातून अटक केली आहे। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी जुनेद मोहम्मद अब्दुल हमीद व त्याच्या 2 साथीदारांनी विश्वास संपादन करत टाटा कंपनीचा अल्ट्रा 1918 टेम्पो हप्त्यांवर खरेदी करण्याचा करार केला। मात्र वाहनाचे हप्ते न भरता तसेच वाहन परत करण्यास नकार देत फिर्यादीला शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली। या प्रकारात फिर्यादीची सुमारे 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक आरोपी जुनेद मोहम्मद अब्दुल हमीद वय वर्ष 28 राहणार राजानगर मालेगाव जिल्हा नाशिक हा मालेगावात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर व त्यांच्या पथकाने केली आहे। लोकशस्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।